हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या रविवार 14 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये सखी आणि कान्हाने पहिल्यांदाच खुल्ला रोमांस केला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सखी ही जेलमध्ये होती, त्यामुळे तीही रात्रभर झोपली नव्हती आणि कान्हा तिला सोडवण्यासाठी रात्रभर मेहनत करत होता, त्यामुळे तोही झोपला नव्हता. आणि मग हे दोघे एकत्र झोपले, एकमेकांच्या खूप जवळ आले. दोघांनी चक्क चाळीतील सगळ्या लोकांसमोरच खुल्ला रोमांस केला. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नंदा ही सरकारला समजवण्याचा प्रयत्न करते. जर ती सखी आणि तो कान्हा, तो कबीर हे दोघे एकत्र आले तर तुझं काही खरं नाही. ते तुझी सगळी प्रॉपर्टी परत मिळवतील आणि तुला रस्त्यावर आणतील. तर सरकार म्हणते, काय करतील ते? काही करू शकत नाही. आणि तो कबीर काय करणार आहे? तो कबीर कबीर येथे येईल, आरडाओरडा करेल, माझ्यावर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करेल. यापेक्षा जास्त तो काहीच करू शकत नाही. तर नंदा म्हणते, आता काय सांगावं तुला? तू शहरातली शिकलेली हुशार सरकार आणि मी गावातली गावंडळबाई. पण मी 12 गावचं पाणी प्यायली आहे आणि मला गोष्टी चांगल्याच कळतात. तो कबीर जसा दिसतो तसा नाहीये, हे तुला अजून कळलेलं नाहीये. सरकार नंदाकडे आश्चर्याने पाहते. नंदा म्हणते, मला आहे ना माणसं ओळखता येतात, पाहताच कळतं या माणसात काहीतरी वेगळं आहे. आणि त्या कबीरला पाहिल्यावर मला समजलंय, तो जसं दाखवतो ना तसं नाहीये, तो खूप वेगळा आहे. आणि ती सखीसुद्धा साधी नाहीये. अगं ती सखी आहे ना चिवट आहे, चिवट. कारण शेवटी त्या राघव कामतची मुलगी आहे. अगदी बापासारखी चिवट आहे ती. सरकारला आश्चर्याचा धक्काच बसतो. सरकार नंदाला विचारते, तुला राघव कामतबद्दल कसं माहीत? तू तर राघवला कधी भेटलीच नाही. मग राघवबद्दल तुला एवढं कसं कळलं की तो चिवट होता? नंदा खूप घाबरते. म्हणते, राघव राघव मला अगं तो शेवटी जावई माणूस आणि त्यात मोठी पार्टी. आणि मग मी त्याची माहिती ठेवणारच ना. शेवटी त्याच्याकडून पण थोडं लुबाडण्याचा प्रयत्न मी केलाच असेल. सरकारला हे पटतं. सरकार म्हणते, ती सखी चिवट असो नाहीतर तो कान्हा काही वेगळा असो, मला फरक पडत नाही. कारण ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर आहे. ते सगळे पेपर्स माझ्याकडे आहेत. त्यामुळे काहीच होऊ शकत नाही. नंदा म्हणते, तू त्या कबीरला आहे ना कमी लेखतीयस. अशी चूक करू नको. आठवतंय ना, 12 वर्ष तू तेजस्विनी म्हणून या घरात राहिली आणि खऱ्या तेजस्विनीला त्या कालकोठडीत ठेवलं. तुला असं वाटलं ती कधीच कोणासमोर येणार नाही, पण त्या कबीरनेच त्या खऱ्या तेजस्विनीला जगासमोर आणलं. तुला या घराबाहेर काढलं, हे तू विसरू नकोस. सरकार म्हणते, केलं असेल त्याने हे सगळं, पण हे पुन्हा पुन्हा घडणार नाही. कारण आता खरी तेजस्विनी या जगात नाहीये आणि ती कधीच परत येऊ शकत नाही. नंदा म्हणते, ती नाही परत येणार, पण तो कबीर, त्या कबीरमध्ये काहीतरी वेगळं आहे. तो कबीर हा मला खूप भीतीदायक वाटतोय. तूच मला सांगितलंस ना की तो कबीर खूप श्रीमंत आहे, त्याच्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहे. एवढा मोठा श्रीमंत माणूस, स्वतःच्या घरचा राजा माणूस तुझ्या घरी आला, तो सुद्धा एक ड्रायव्हर म्हणून. हे तूच मला सांगितलं. अरे त्या कबीरला लग्नच करायचं होतं तर त्याला कितीही पोरी भेटल्या असत्या, सखीपेक्षा जास्त श्रीमंत, जास्त सुंदर. मग तो तुझ्या घरातच का ड्रायव्हर म्हणून आला? त्याने स्वतःचं एवढं ऐश्वर्य सोडून सखीशी लग्न का केलं आणि मग सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली? सरकार म्हणते, मग ते खरं आहे ना, तो प्रॉपर्टीसाठीच आला होता. नंदा विचारते, मग तो प्रॉपर्टी घेऊन का नाही गेला? त्याने तुझ्या घरातला एक पैसा तरी चोरला का? स्वतःसाठी वापरला का? नाही. मग त्याचा नेमका उद्देश तरी काय होता? तो या घरात का आला होता? सरकार थोडा विचार करते आणि सांगते, सोपं आहे. कारण तो बिझनेस रायव्हल होता. कामत एम्पायर नेहमी नंबर 1 राहिलं आणि त्याला स्वतःची कंपनी माझ्या कंपनीच्या पुढे न्यायची होती. म्हणून तो या घरात नोकर म्हणून आला. आधी तर नोकर म्हणून राहिला, मग माझ्या कंपनीत जागा मिळवली आणि हळूहळू माझ्या कंपनीचे सिक्रेट्स वापरून त्याने अनेक कॉन्ट्रॅक्ट्स मिळवले, माझ्या कंपनीचे एम्प्लॉईज पळवले. हा सगळा त्याचा प्लॅन होता, म्हणून तो या घरात आला होता. दुसरा कोणताच हेतू नव्हता. पण नंदाला अजून हे पटलेलं नसतं.
नंदा म्हणते, मला तुझं थोडं थोडं पटतंय, पण असं वाटतं की त्याचा हेतू काहीतरी वेगळाच होता. त्याने वेगळ्या हेतूने हे सगळं केलं होतं असंच मला वाटतंय. सरकार म्हणते, पण तू हे सगळं कोणत्या हेतूने करतेस? नंदा चिडून म्हणते, वा ग वा, मी तुला एवढी साथ दिली आणि एवढ्या दिवसांपासून सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर आहे. आता माझा हिस्सा मला कधी देतेस? दे माझा हिस्सा. माझ्या नावावर कर बरं का अर्धी प्रॉपर्टी, नाहीतर मी तुझा तो व्हिडिओ सगळ्यात आधी सखीला नेऊन दाखवेल. मग तुझं काय होईल ते पहा. सरकार म्हणते, दाखव, काय करायचं ते कर. आणि आता मी तुला विचारते, तुला हिस्सा हवाय की तुझा जीव हवाय? हे ऐकून नंदाला जबर धक्काच बसतो. सरकार म्हणते, जर जगायचं असेल ना तर मला या धमक्या नाही द्यायच्या, नाहीतर एका क्षणात तुला संपून टाकेल, कोठे गायब करेल ना, तुझं तुला कळायचं नाही. त्यामुळे मी तुझ्याशी चांगलं वागतीये तर मला तसंच राहू दे. लायकीत राहा तर अर्धा वाटा मिळेल, नाहीतर स्वर्गात जायला मिळेल एवढं लक्षात ठेव. नंदा घाबरून म्हणते, नाही नाही नाही, मला माझा वाटाच पाहिजे. सरकार हसते. नंदा तेथून निघून जाते. सरकार चिडून म्हणते, ही मला खूप त्रास देतीये. आधी तो कबीर, मग ती सखी आणि आता ही नंदा. जर हिने मला असाच त्रास दिला ना तर हिलाही संपवायला मी मागे पुढे पाहणार नाही, असा ठाम निर्धार सरकार करते. आणि इकडे सखी सदन चाळीमध्ये चाळीतले सगळे लोक खूप खुश असतात. जान्हवी सगळ्यांना चहा आणून देते आणि दाभडे मावशी म्हणते, त्या सरकारला असं वाटलं होतं की हे चाळीतली माणसं काय करणार आहे, सखीला तुरुंगातून सोडू शकणार नाही, पण आपण तिच्या नाकावर टिच्चून सखीला तुरुंगातून सोडून आणलं. सगळेजण खूप खुश असतात आणि तेवढ्यात सखी आंघोळ करून येते आणि सखीला पाहतात सगळेजण खूप घाबरतात. दाभडे मावशी, जान्हवी, किरण, कान्हा, चाळीतल्या इतर बायका सगळ्या खूप घाबरल्याचं नाटक करतात. सखीला हे समजतं. सखी सगळ्यांकडे आश्चर्याने पाहते आणि विचारते, हे काय सुरू आहे? तुम्ही सगळे मला असं घाबरल्यासारखं का करताय? मला काही शिंग वगैरे आलीत का? मला का घाबरताय? कुणी काही बोलत नाही. कान्हा म्हणतो, आता घाबरणारच ना. एवढी छोटीशी बाहुलीसारखी दिसणारी गोड गोड हसणारी मुलगी अशा एखाद्या महाकाय पहिलवानाला असं झोपवते, मग भीती तर वाटणारच ना. आता आमचं पण असं काही केलं मग? सगळेजण हसू लागतात. दाभडे मावशी, जान्हवी, किरण सगळे हसतात. सखीसुद्धा हसू लागते. कान्हा म्हणतो, सखी मॅडम, आता मला कळलंय, ही जी छोटीशी मुलगी दिसते ना, ही आतून खूप डेंजरस आहे. त्यामुळे मलासुद्धा आता तुमच्याशी जपूनच वागावं लागेल, बोलावं लागेल, नाहीतर कधी तुम्ही मला लोळवाल ते सांगता येत नाही. जान्हवी, किरण हसतात. कान्हा म्हणतो, सखी मॅडम, खरंच मला तुमची एक नवीन ओळख पटली आता. मी तर तुमच्यापासून लांबच राहणार आहे. कान्हा हसू लागतो. जान्हवी सखीला खुर्चीवर बसवते, तिला चहा प्यायला देते आणि म्हणते, सखे, कान्हा तुला घाबरत असेल, पण मी काय तुला घाबरणार नाहीये. मी माझी बेस्ट फ्रेंड आहे, मी तुला कशाला घाबरू? सखी म्हणते, खरंय, तुम्हाला कोणालाच मला घाबरण्याची गरज नाहीये. उलट मला तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे. आज तुमच्यामुळेच मी जेल बाहेर आले, नाहीतर मी त्या जेलमध्येच राहिले असते. स्वतःला मी कसं निर्दोष सोडवलं असतं देवालाच माहीत. आज तुमच्यामुळे हे सगळं झालंय. तर चाळीतल्या बायका म्हणतात, सखे, आम्हाला थँक्यू म्हणण्याची गरज नाहीये. तू आमची आहेस आणि आपल्या माणसासाठी आपण काहीही करू शकतो. थँक्यू वगैरे म्हणू नको. दाभडे मावशी म्हणतात, एकदम बरोबर. कान्हा म्हणतो, कसं आहे ना सखी मॅडम, तुम्हाला आम्हाला थँक्यू म्हणण्याची गरज नाही आहे, कारण हे एक टीम वर्क होतं. मी काही केलं नाही किंवा किरणने, जान्हवीने, दाभडे मावशीने, आम्ही इंडिव्हिज्युअली काहीच केलेलं नाही आहे. आम्ही एक टीम म्हणून काम केलं आणि जेव्हा आपण एक टीम म्हणून काम करतो ना, तेव्हा ते काम 100% होणारच असतं आणि तुमच्याबरोबरसुद्धा तेच झालं आहे. आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन तुमच्यासाठी प्रयत्न केले आणि तुम्ही जेलमधून बाहेर सुटला. त्यामुळे तुम्हाला मी तेच सांगत होतो, या सगळ्या प्रकरणातून आपण काहीतरी शिकायला हवं. एकटा माणूस कदाचित काही करू शकेल, पण त्याला ते करायला खूप परिश्रम लागतात, खूप वेळ लागतो. पण जर ते एका टीमने केलं तर ते काम लवकर होतं, सोप्यात होतं आणि ते काम यशस्वी होण्याची शक्यतासुद्धा जास्त निर्माण होते. जसं मी फक्त एकट्याने किंवा तुम्ही एकटीने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला असता तर त्यात जास्त वेळ लागला असता. पण आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केले तर ते लवकर झालं, सोप्यात झालं, कोणाला जास्त कष्ट पण नाही पडले. तसंच दुसऱ्याची मदत घेण्यात काही कमीपणा नसतो. आता मी तुम्हाला नेहमी म्हणतो की सरकारविरुद्ध आपण एकत्र लढूया, एकत्र काहीतरी करूया, तर तुम्ही नेहमी म्हणतात, नाही, मला तुझी मदत नको आहे, मी एकटी सगळं करू शकते. मला मान्य आहे ना, तुम्ही एकटी नक्कीच सरकारला धडा शिकवाल, सगळं काही परत मिळवाल,
पण जर तुम्ही माझी मदत घेतली तर आपण ते नक्कीच करू शकतो. आता एखादा राजा पराक्रमी असतो, तो स्वतः युद्ध जिंकू शकतो, पण तरीसुद्धा त्याला सैनिकांची गरज असतेच ना. सैनिकांबरोबर त्याला ते सहज शक्य होतं. तसं तुम्ही मला तुमचा सैनिक समजा आणि आपण सरकारचं राज्य उलथून लावूया, सरकारला कायमचा धडा शिकू आणि जे तुमच्या हक्काचं आहे ते परत मिळवू. यात मी तुमची मदत केली तर काहीच फरक पडणार नाही. तुमचा स्वाभिमान दुखावला जाणार नाही किंवा तुम्हाला काही कमी मानण्याची गरज नाही आहे. फक्त आपण दोघे एकत्र आलो ना, तर या जगात आपण काहीही करू शकतो. अख्खं जग जिंकू शकतो, सरकारला हरू शकतो. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. ही गोष्ट सखीलासुद्धा पटते. सखी म्हणते, खरं बोलतोयस तू कान्हा. आता तुम्ही सगळ्यांनी माझी एवढी मदत केली, पण माझं तुमच्याशी रक्ताचं नातं नाही आहे. तरीसुद्धा तुम्ही मला आपलं मानलं, माझ्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न केले आणि जिच्याशी रक्ताचं नातं आहे, जी माझी मावशी आहे, तिलाच मला मारायचं आहे, तिलाच माझा बदला घ्यायचा आहे, मला संपवायचं आहे. माझं सगळं अस्तित्व तिने माझ्यापासून लुबाडून घेतलं. माझी सगळी संपत्ती, सगळं माझ्या हक्काचं होतं, ते सगळं लुबाडून घेतलं. पण तिच्याविषयी बोलून तरी काय फायदा? त्या बाईला कधी नात्यांचं महत्त्व कळालंच नाही. नात्यांचं महत्त्व कळालं असतं तर तिने असं कधी केलंच नसतं. सखी हा विचार करून दुःखी होते. तर जान्हवी म्हणते, काय ग सखे, कशाला त्या सरकारचा विचार काढतीये, तिचा विषय काढतीये? येथे कान्हा किती छान बोलत होता. असं वाटत होतं की मौसूद वरण भात, त्यावर गावरान तुपाची धार, आणि अचानक तू त्या सरकारचा विषय काढला. असं वाटलं भला मोठा खडा लागलाय खाता खाता. कान्हा म्हणतो, आता जाऊ द्या, आता हा सगळा विषय सोडा. जान्हवी म्हणते, खरं बोलतोयस कान्हा. सखी रात्रभर झोपली नव्हती. तिला आराम करायचा असेल ना, सखे तू जा आणि आराम कर. कान्हा म्हणतो, हो ना, मी सुद्धा रात्रभर आराम केलेला नाहीये. चला सखी मॅडम, आपण दोघे बरोबर आराम करूया. हे ऐकून सखी त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागते. तर दाभाडे मावशी म्हणते, ए काही काय बोलतोयस, आणि सगळे हसू लागतात. सखी कान्हाकडे रागारागाने पाहते की कान्हा सगळ्यांसमोर हे काय बोलतोय. थोड्या वेळानंतर सरकार तिच्या रूममध्ये असते आणि सरकारच्या डोक्यात हाच सगळ्यात मोठा प्रश्न असतो, प्रॉपर्टीचे पेपर्स गेले कुठे? सरकार विचार करते, प्रॉपर्टीचे पेपर्स या घरातून बाहेर नाही गेले आहेत. नक्कीच ते या घरातच आहेत. पण मग घरात कुठे आहेत? घरात कुणी ते घेतले असतील, कुणीतरी लपवले असतील. ज्याला कुणाला सापडले असतील त्याने ते नक्कीच लपवले असतील. मग तो गौतम असेल, परशुराम असेल, मीनाक्षी असेल, वेदू असेल, नंदा असेल. नक्कीच कुणीतरी ते पेपर्स लपवले आहेत. पण कोठे लपवले? जर ते पेपर्स घराच्या बाहेर गेले असते तर एव्हाना मोठा गोंधळ झाला असता. ती सखी आणि तो कबीर आत्तापर्यंत सगळ्यावर हक्क सांगायला आले असते. मला हाताला धरून घराबाहेर काढलं असतं. पण ते अजून आलेले नाही आहेत. याचा अर्थ ते पेपर्स घरातच आहेत आणि घरातच कुठेतरी लपवलेत. पण नेमके कोठे कोठे लपवले असतील ते पेपर? हा विचार करून करून सरकारच्या डोक्याचा पार भुगा होतो. सरकार हाच विचार करण्याचा, हे शोधण्याचा प्रयत्न करत असते की नेमके ते पेपर्स कोठे लपवले असतील. आणि तेवढ्यात सरकारच्या डोक्याची बत्ती सुरू होते. सरकारला वाटतं, नक्कीच ते पेपर्स माझ्या रूममध्येच ठेवले असतील. कारण ज्याने कोणी हे पेपर्स लपवले तो खूप हुशार आहे. त्याला असं वाटलं असेल की एकदा का पेपर्स हरवले मग सरकार हे पेपर्स सगळीकडे शोधेल, प्रत्येकाच्या रूममध्ये शोधेल, सगळं घर उलथापालथ करून टाकेल. पण ती स्वतःच्या रूममध्ये काही शोधणार नाही आणि नक्कीच माझ्या रूममध्येच हे पेपर्स ठेवले असतील, लपवले असतील. असा विचार करून सरकार ही लगेच आपल्या रूममध्ये शोधाशोध सुरू करते. सगळ्यात आधी ती तिचं कपाट उघडते, फाईलमध्ये शोधते, पण तेथे पेपर्स नसतात. मग ती बाकीचे ड्रॉवर शोधत असते, तेथे सुद्धा पेपर नसतात. आणि तेवढ्यात नंदा उड्या मारत मारत तेथे येते. प्रॉपर्टीचे पेपर्स सापडले. हे ऐकून सरकारला खूप आनंद होतो. नंदाच्या हातामध्ये 2-3 पेपर्स असतात. सरकारला वाटतं हेच प्रॉपर्टीचे पेपर्स आहे आणि सरकार तिच्याकडे आनंदाने पाहता. वा नंदा वा, शेवटी तू प्रॉपर्टीचे पेपर शोधून काढले. नंदाला सुद्धा खूप आनंद झाला असतो की आता प्रॉपर्टीचे पेपर सापडले म्हणजे अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावर होणार. आणि इकडे सखी ही झोपी गेलेली असते आणि कान्हा तिच्यासाठी टेबल फॅन सुरू करतो. त्यामुळे सखीला गार हवा येते आणि कान्हा हा सगळ्या जुन्या गोष्टी आठवत असतो. जेव्हा सखी या घरात नवीन आली होती तेव्हा सखी खाली पडत होती, मीच तिला सावरलं होतं. हा विचार करून कान्हा सखीकडे प्रेमाने पाहत असतो. आणि मग तेवढ्यात सखी ही झोपेतून जागी होते, कान्हाकडे प्रेमाने पाहते आणि कान्हाकडे आपला असा हात पुढे करते.
कान्हा खूप खुश होतो. कान्हा सखीजवळ येतो, सखीचा हात पकडतो, तर सखी त्याला आपल्या जवळ ओढते. कान्हाचा विश्वासच बसत नाही की सखी माझ्याशी असं वागतीये. पण आता कान्हाने सखीला एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलंय, जेलमधून सोडवलंय, मग सखी एवढी प्रेमाने वागणारच ना. सखी ही एका छोट्याशा पलंगावर झोपलेली असते, थोडी बाजूला सरकते आणि कान्हाला इशारा करते, झोप माझ्याजवळ. कान्हा खूप खुश होतो आणि सखीजवळ जाऊन झोपतो. सखी आणि कान्हा एकमेकांच्या खूप जवळ असतात, एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात आणि बॅकग्राऊंडमध्ये जरा जरा हे अतिशय सुंदर मराठी रोमॅन्टिक गाणं सुरू असतं. कान्हा आणि सखीचा या सीनमध्ये एकही डायलॉग नाही आहे. फक्त हे दोघे एकमेकांच्या जवळ येत आहे, एकमेकांकडे प्रेमाने पाहत आहे, आपण चाळीत आहोत याचं या दोघांना भान राहिलेलं नसतं आणि हे दोघे एकमेकाच्या प्रेमात आकंठ बुडून गेलेले असतात. सखी आणि कान्हा हे प्रत्येक क्षणाला थोडे थोडे एकमेकांच्या जवळ येत असतात, एकमेकांच्या नजरेत पूर्णपणे हरवून गेलेले असतात आणि मग सखी ही कान्हाच्या खांद्यावर हात ठेवते. कान्हासुद्धा सखीच्या जवळ येतो आणि हे दोघे आपल्या एकदम फेमस पोजमध्ये डोक्याला डोकं लावून नाकाला नाक लावून एकमेकांच्या जवळ येतात आणि मग कान्हा हा सखीच्या आणखीन जवळ येतो, सखीला तिच्या मिठीत घेतो. हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ असतात. पण अचानक लाईट जाते, टेबल फॅन बंद होतो आणि सखी थोडी चुळबुळ करते, त्यामुळे कान्हा हा शुद्धीत येतो. हे सगळं कान्हाचं स्वप्न होतं, कान्हाचा भास होतो. सखीने काही त्याला जवळ बोलवलेलं नाहीये आणि या दोघांचा असा कोणताही रोमॅन्टिक सीन झालेला नाहीये. हा सगळा कान्हाचा एक भास होता. लाईट गेल्यामुळे सखीला गरम होत असतं आणि सखी ही झोपेतून जागी होते, कान्हाकडे पाहते आणि मग कान्हा मागे वळून पाहतो तर किरण, जान्हवी, दाभडे मावशी, चाळीतल्या सगळ्या बायका खिडकीतून आतमध्ये डोकावून पाहत असतात. कान्हा त्यांना विचारतो काय, आणि मग हे सगळे तेथून पळून जातात. सखी ही झोपेतून जागी होते आणि मग कान्हा हा पुन्हा एकदा फॅन लावतो, सखीला बाय बाय करतो, तेथून निघून जातो. कान्हाच्या मनात जे आहे ते सखीच्या मनात नाहीये. सखी ही शांत झोपी जाते. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी होता. कान्हा आणि सखीचा असं खरोखर रोमांस पाहणं तर शक्य नाहीये. कान्हा त्याच्या स्वप्नात आणि सखी तिच्या स्वप्नातच असा रोमांस करू शकतात, एवढं मात्र खरं. आणि इकडे नंदा ही सरकारसमोर हे प्रॉपर्टीचे पेपर्स पकडते. सरकारला खूप आनंद होतो आणि सरकार हे पेपर्स तिच्या हातात घेते आणि पेपर्स पाहते तर सरकारला जबर धक्का बसतो. कारण हे प्रॉपर्टीचे पेपर्स नसतात, तर चक्क लाईट बिल असतं, लाईट बिल. सरकारला जबर धक्का बसतो. नंदा खुश असते की यस, प्रॉपर्टीचे पेपर्स मिळाले आहेत, आता काही टेन्शन नाही. सरकारला असा राग आलेला असतो, पण सरकार थोडी शांत होते आणि विचारते, अरे वा, तू प्रॉपर्टीचे पेपर शोधून आणलेस? नंदा म्हणते, हो, शोधलं की नाही? सरकार ओढून म्हणते, अगं मूर्ख बाई, लाईट बिल येते आणि ती हे पेपर्स फेकून देते. सरकार नंदावर जोरात ओरडते. नंदा चिडून म्हणते, ओरडायचं नाही, माझ्यावर ओरडायचं नाही, तू माझ्यावर ओरडते आणि येथे माझा बीपी वाढतो. सरकार तिच्याकडे रागारागाने पाहते. नंदा म्हणते, यानंतर जर माझ्यावर ओरडली ना तर हा व्हिडिओ मी सगळ्यांना दाखवीन, सगळ्यात आधी त्या सखीला नेऊन दाखवील, मग तुझं काय होतं ते पहा. सरकार नंदाकडे रागारागाने पाहते. नंदा म्हणते, ही शेवटची वेळ जेव्हा तू माझ्यावर ओरडतीये, यानंतर माझ्यावर पुन्हा कधीच ओरडायचं नाही, नाहीतर तुला संपून टाकेल मी. सरकार नंदाला बोट दाखवते आणि म्हणते, गप्प बसायचं. नंदाला प्रेमाने जवळ घेते आणि म्हणते, तुला आहे ना, काय बोलू मी आता, तुला प्रॉपर्टीचा हिस्सा हवाय ना, तर थोडं शांत राहायचं. धीर, संयम असे शब्द आहे की नाही त्या डिक्शनरीमध्ये, असतील ना तर ते वापर आणि थोडी शांत राहा. माझ्याकडे प्रॉपर्टीचे पेपर्स आले की मग मी तुझ्या नावावर करेल, तोपर्यंत तर धीर धरशील. नंदा शांत होते. तेवढ्यात सरकारला एक कॉल येतो. सरकार फोन उचलते. समोरचा माणूस सांगतो, काही चेक्सवर तुमच्या सह्या हव्या आहेत, ऑफिसला येता का? सरकार हो म्हणते, फोन कट करते. नंदा विचारते, तू ऑफिसला चालली आहेस का? मी येऊ का? सरकार विचारते, तू ऑफिसला येऊन काय करशील? त्यापेक्षा घरी थांब, ते प्रॉपर्टीचे पेपर सापडताय की ते शोध, तेवढंच लवकर तुझ्या नावावर प्रॉपर्टी होईल. असं म्हणून सरकार तेथून निघून जाते. नंदा तिची ॲक्टिंग करते, तिच्यावर खूप चिडते. थोड्या वेळानंतर सरकार तिच्या ऑफिसमध्ये केबिनमध्ये पेपर्सवर, चेक्सवर सह्या करत असते. तेवढ्या सखी तेथे येते आणि विचारते, काय मग मनस्विनी, माझ्या आईच्या नावाने सही करताना कसं वाटतंय?
सरकार सखीकडे रागारागाने पाहते, पण सरकार शांत असते. सखी तिच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणते, मला तुझी स्थिती कळतीये. तू एवढ्या मेहनतीने, एवढी फसवणूक करून, 12 वर्ष मेहनत करून सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली, पण शेवटी तुला तुझीच खरी ओळख कोणाला दाखवता येत नाही ना. तुला कोणाला असं छाती ठोकपणे सांगता येत नाही की मी तेजस्विनी नाही, तर मी मनस्विनी आहे. शेवटी तुला माझ्या आईच्या नावाचाच आधार घ्यावा लागतोय. माझ्या आईचं नावच तुला वापरावं लागतंय. एवढी मेहनत करून मग काय फायदा, जर तुला स्वतःची ओळखच सांगता येत नसेल तर. सरकार सगळं शांतपणे ऐकून घेते आणि मग जागेवर उठून उभी राहते. सखीजवळ येते, पाण्याचा ग्लास घेऊन पाणी पिते आणि मग पाण्याचा ग्लास खाली ठेवून देते आणि विचारते, तुला थोडी जास्तच हिंमत आली असं वाटतंय मला. म्हणजे तू काल त्या चंद्रिकाला जेलमध्ये लोळवलं, म्हणजे तू खूपच पॉवरफुल झाली आहे असं तुला वाटतंय का? तुझे पंख छाटायला ना मला जास्त वेळ लागणार नाही. तर सखी उत्तर देते, माझ्या पंखात तर तेव्हाच बळ आलं होतं जेव्हा तू मला माझ्याच घरातून बाहेर काढलं होतं, जेव्हा तू माझे बँक अकाउंट फ्रीज केले होते, मला नोकरी मिळू नये म्हणून सगळ्या लोकांना माझ्या विरुद्ध भडकून दिलं होतं. माझ्यात असलेल्या स्त्री शक्तीची जाणीव मला तेव्हाच झाली होती आणि आता मी कधीही तुझ्यासमोर कमजोर पडणार नाहीये. तुझ्यासमोर मी उभी आहे तुला हरवण्यासाठी. हे ऐकून सरकार खुदू हसू लागते, टाळ्या वाजवते. सखी विचारते, हसायला काय झालं? तू हसतीयेस म्हणजे तुझी जी घबराट आहे, तुझा जो घाबरटपणा आहे ना, तो लपवतीये. तुला भीती वाटतीये की आता ही सखी बदललीये आणि ही मला घाबरणार नाहीये. मनस्विनी, मी तुला आधीच सांगितलंय, माझ्यात एका नवीन सखीचा जन्म झालाय, जी सखी कोणालाच घाबरत नाही. तुला तर नाहीच नाही. आणि आता तू माझ्यापासून जे काही लुबाडलंय ना, ते सगळं मी परत मिळवणार. मी माझ्या आईबापाची सगळी संपत्ती परत मिळवणार, तुला रस्त्यावर आणणार, तुला भिकेला लावणार, एवढं लक्षात ठेव. सरकार सखीकडे रागारागाने पाहत असते. सखीचा हा माज, सखीमध्ये जो कॉन्फिडन्स आलाय त्याकडे पाहत असते. पण सखी आता खरंच बदलली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या मालिकेच्या सुरुवातीपासून सखी ही नेहमी सरकारला घाबरलेली असायची. सरकारला ती आपली आई मानायची, पण जेव्हा सरकारचा खरा चेहरा तिच्यासमोर आला तेव्हा सुद्धा सरकारसमोर काही बोलण्याची तिची हिंमत नव्हती. पण आता मात्र एका वेगळ्या सखीचा जन्म झालाय, जी सखी सरकारला घाबरत नाही, सरकारला भीक घालत नाही. त्यामुळे ही नवीन सखी पाहायला मजा येते. एवढं मात्र खरं, जी सरकारला तोंडावर चॅलेंज देते, सरकारला हरवण्याचं बळ तिच्यात आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. आजच्या एपिसोडमध्ये कान्हा आणि सखीचा रोमांस आपल्याला खूप दिवसानंतर पाहायला मिळाला. पण तसं तर हा रोमांस स्वप्नात होता, भास होता. पण लवकरच कान्हा हा सखीच्या मदतीने सरकारला पूर्णपणे नेस्तनाबूत करेल आणि मग सखी नक्कीच कान्हाचा नवरा म्हणून पुन्हा स्वीकार करेल आणि सणाचा रोमांस आपल्याला पाहायला मिळेल असं वाटतंय. लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकार तिच्या घरी निवांत झोपलेली असेल, तेवढ्यात ढोल ताशाच्या आवाजाने तिची झोप मोड होणार आणि मग सरकार ही रागारागाने आपल्या घराबाहेर येईल आणि या ढोल ताशावाल्यानं विचारेल, हा काय तमाशा सुरू आहे तुमचा? आणि तेवढ्यात सखी ही साडी नेसून, डोक्यावर फेटा, डोळ्यांवर गॉगल घालून सरकारसमोर येणार आणि म्हणणार, सरकार, तमाशा सुरू कुठे झालाय? खरा तमाशा तर आत्ता सुरू होणार आहे. आणि सखीचा हा लुक पाहून सरकारला आश्चर्य वाटेल. सखी म्हणेल, मी आली आहे हे सरकार पाडायला आणि बेबी सरकार स्थापन करायला. आणि यावेळेस पाठिंबा हा बाहेरून नाही आहे, तर पाठिंबा सोबत घेऊन आली आहे. आणि तेवढ्यात आपला कान्हा बुलेटवरून एंट्री करणार. तो सुद्धा कुर्ता घालून, डोळ्याला गॉगल लावून, डोक्यावर फेटा बांधून आलेला असेल. सखी आणि कान्हा हे सरकारसमोर उभे ठाकणार आणि सरकारला कळणारच नाही की ही नवी काय नौटंकी सुरू आहे. मग आता कान्हा आणि सखीचा काय प्लॅन आहे हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळेल. आणि पुढील एपिसोड पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप खूप खूप
धन्यवाद.